आईने ना मला एका दिवशी दह्याच्या मिरच्या खाऊ घातल्या होत्या, तिच्या मैत्रिणीने दिल्या होत्या आणि त्या मला खूपच आवडल्या, म्हणूनच आज दह्याच्या मिरच्या बनवणार होते. तर मस्त अशा अर्धा पाव मिरच्या घेतल्या होत्या आणि त्या मस्त अशा धुवून घेतल्या आणि त्याला मधून असं मस्त चिरून घ्यायचे. सगळ्या मिरच्या आपल्याला अशा चिरून घ्यायच्या. आता ह्या मिरच्यांना जेवताना खायला खूप मस्त लागतात आणि टेस्टी खमंग असं तोंड पडते आपलं. आणि आता आपल्याला जिऱ्याची पावडर करून घ्यायची, कारण धण्याची पावडर तर आहे माझ्याकडं. तुमच्याकडे नसले तर ह्याच्यामध्येच धने टाकून धण्याची पण पावडर बनवून घ्या. मग 1-2 चमचे मी असे जिरे टाकून मस्त अशी पावडर बनवून घेतली जिऱ्याची. तर दही आवडत नसून ह्या मिरच्या एवढ्या भारी लागल्या. आता तुम्हाला तर दही आवडत असल्यावर तर किती छान लागतील. आता दह्याचा पुडा आणला होता आणि अर्धाच मी टाकून घेतला पातेल्यामध्ये आणि अर्धा ठेवून दिला खाण्यासाठी. तर इथं जिऱ्याची पावडर झाली होती मस्त अशी, मग ती वाटीमध्ये काढून घेतली मी. आणि दह्यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा ना हळद, नंतर धने पावडर 1 चमचा आणि जिरे पावडर 1 चमचा मस्त अशी चाळून घेतली. त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि मस्त असं मिक्स करून दिलं दह्याला. तर सगळ्या मिरच्या चिरून ठेवलेल्या होत्याच, मग त्या आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायच्यात. आणि माझ्या हाताला जरा थोडंसं तिखट लागतंय म्हणूनच मी असं कॅरबॅग लावून का नाही टाकायला लागले होते. सगळ्या अशा दह्यामध्ये मिरच्या सगळ्या मिक्स करून घ्यायच्या आणि 2 तास तशाच ठेवून द्यायच्यात आपल्याला. आणि सगळ्या अशा एकसारख्या मुरू द्यायच्यामध्ये दह्यामध्ये. जे 2 तास ठेवलं ना मस्त अशा मुरत्यात दह्यामध्ये. आणि मग नंतर आपल्याला ना 3 ते 4 दिवस ना सलग अशा वाळवून घ्यायच्यात मिरच्या, म्हणजे छान अशा वाळल्या जातात आणि जास्त दिवस टिकतात. आपण तर मला तर दही आवडत नाही, तरीसुद्धा मी का नाही ह्या आवडीनं मिरच्या खाल्ल्या आणि मी पुन्हा नंतर करून सुद्धा आता बघायला लागले. तुम्हाला पण अशा मिरच्या आवडल्या का नाही मला कमेंट करून नक्की सांगा खायला. आणि ह्या मस्त अशा वाळल्यात, 3-4 दिवस मी वाळवून घेतल्या आता. आणि नंतर तुम्हाला तळून पण दाखवा म्हटलं. तेलामध्ये थोड्याशा आपल्याला अशा तळून घ्यायच्या, लगेच तळून निघतात 2 सेकंदात तर तेल तापलं की. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कशा झाल्यात नक्की सांगा मला कमेंट.